आज आपण सांबार कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण सांबार बनवणार आहोत. तर सांबार बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मसूर डाळ व अर्धी वाटी मुगाची डाळ या 2च डाळी घेतलेल्या आहे. तुम्हाला तुरीची डाळ हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता, मी घेतलेली नाही आहे. आणि इथे छोट्या 3 आकाराचे लहान कांदे घेतलेले आहे व 2 टोमॅटो घेतलेले आहे. या दोन्ही डाळी धुवून स्वच्छ कुकरमध्ये शिजायला टाकायची आहे. याप्रमाणे आपल्याला उभे कांदे आणि टोमॅटो चिरून घ्यायचे व इथे मी आपण घेतलेल्या 2 वाट्या डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. कुकरमध्ये 1 तांब्या पाणी टाकून घ्यायचं आहे व 1 ते 2 थेंब तेलाचे टाकायचे. थोडासा हिंग टाकायचा आहे. आपण चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे व टोमॅटो देखील धुवून यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आपण धुवून घेतलेली डाळ देखील यामध्ये टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने सर्व डाळ टाकून घेतल्यानंतर व टोमॅटो कांदा टाकून घेतल्यानंतर कुकरला झाकण लावून याला 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे. इथे मी थोडंसं आमसूल आणि थोडासा गूळ बारीक करून घेतलेला आहे. गूळ आणि आमसूल एकत्र करायचे. अशा पद्धतीने हे अर्धी वाटी पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. अशा प्रकारे आपली गळदार डाळ शिजून झालेली तुम्ही बघू शकता. किती सुंदर आपली डाळ शिजलेली. आता आपण याला फोडणी देऊन घेऊ. फोडणी देण्यासाठी इथे मी 2 वरगळे तेल टाकून घेतलंय कढईमध्ये व थोडीशी मोहरी, जिरे, आणि मोहरी तडतडून झाल्यानंतर यामध्ये फक्त लसणाची पेस्ट टाकायची आहे बारीक करून. घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी हळद व लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार घ्या. मी 1 चमचा टाकलेलं आहे व 1 चमचा सुहाना सांबार मसाला टाकलेला आहे. हे टाकून घेतल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे व फोडणीला शिजून घेतलेली डाळ टाकायची आहे. अशा प्रकारे टाकून घेतल्यानंतर या पद्धतीने फोडणी देऊन घेतल्यानंतर तुम्हाला हवे तेवढे यामध्ये पाणी टाकायचे आहे व आपण भिजत घातलेला गूळ आणि आमसूल याचे देखील पाणी यामध्ये टाकायचे आहे. या पद्धतीने सर्व टाकून घेतल्यानंतर याला 1 उकळी आणायची आहे. अशा प्रकारे आपलं गोड आंबट सांबार तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला सांबार चांगलं उकळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी उकळी आलेली आहे. सारणाला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये वरतून कोथिंबीर टाकायची आहे. ते टाकून घेतल्यानंतर हे चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं गोड आंबट सांबार रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं सांबार इथे तयार झालेलं आहे. हे सांबार तुम्ही मसाला डोसा किंवा इडली सोबत देखील खाऊ शकता. चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.